दत्त जन्मकथा. अत्रि मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करे. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला धुवून वाटे. अग्नी तिच्यापुढे शीतल होई, पवन तिच्यापुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तीच पुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव, पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नाव मुळीच कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली. पार्वतीपुढे अनुसयेच्या पतिव्रतेचे गुणगान गायले. सावित्रीपुढे तिच्या आदरातिथ्याविषयी धनोद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला. ही अनुसया किंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणास उपयोगी नाही. तेव्हा हिचे सत्य हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपल्या पतीजवळ बोलून दाखविला. तेव्हा त्या त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यूलोकात यावयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडूल अशा थाटात ते तिघे अत्रि मुनीच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ, ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेल्या ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसवायस आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो आहोत. तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार, नग्न होऊन निर्धार इच्छा भोजनी देईजे. हे वचन ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कार्णिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरता आले असावे. यात जर विणमुख पाठवले तर माझ्या सत्वाचा हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसया तत्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्याशी सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ध्यानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीचे एक पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथीच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. पाळण्यातील बाळ स्वरूपातील दत्त महाराज. हे जाणून या मानसी तीर्थ गंडी देई कांतेसी, गंगा प्रोक्षणी तिघासी भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघावर उडविले. तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती 3 गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे कंचू कोसाहित परिधान, खेळून ठेवीन लगताशन, नग्न होऊन या जाण, बाळाजवळी बैसत असे. बाळे घेऊन मांडोवरी स्तनी लावले, जेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी, देखून सती आनंदी. अशा तऱ्हेने गंगोदक उडवल्यावर त्या तिघा अतिथीची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान केले. त्यांची क्षुधा निवारण केले व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजवले. असे या पतिव्रतेचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्या स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनीची स्वारी अत्रि मुनीच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसवायस आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके ब्रह्मा विष्णू महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिले. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काहीच बोलले नाहीत. अत्रि मुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्टी त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री त्यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता ब्रह्मापुत्र तिघी मिळाल्या एकत्र, जोडून या पाणी पात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, हे मुनीवर, आम्हाला त्या अत्रि मुनीच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रमात परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रि मुनीचा आश्रम दाखवला. इकडे या तिघी त्या अनुसयाकडे गेल्या. तिची त्यांनी करून भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली. तेव्हा ते अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला.
तेव्हा अत्रि मुनींनी फिरून गंगादग देऊन ते या बालकावर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकावर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्वत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी मुनी बाहेर आले. त्यांनी देवाला साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा, विष्णू, महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले आणि बालक स्वरूपातील श्री दत्त महाराज अत्रि आश्रमात, बाल स्वरूपातील दत्त महाराज अत्रि आश्रमात, मासा माझी मार्गेश्वर, उत्तम महिना प्रिय कर, तीर्थी माझी तिथी थोर, चतुर्दशी शुद्ध पै, वार बुधवार कृतिका नक्षत्र, ते दिनी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र, तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडले. त्रिमूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण, ठेवी ते झाली नाम भीमान, दत्तात्रेय अवधूत. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. 3 शिरे, 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो. श्री दत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हठयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहे. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरु परंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे. त्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकाचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, निस्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधता येते. हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहे. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयाचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत.